स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी तुझ्या मनात लपलेला एक प्रश्न ऐकला आहे. तो प्रश्न तू कुणालाच विचारला नाहीस, कारण तुला भीती वाटते. लोक तुझ्यावर हसतील, तुला समजून घेणार नाहीत. पण लक्षात ठेव, जिथे जगाचे कान बंद होतात तिथे माझे कान उघडे होतात. तू अनेकदा लोकांसाठी स्वतःला बदललास, त्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या मनाला गप्प बसवलंस. पण सांग बाळा, त्या बदल्यात तुला काय मिळालं? कौतुक की उपेक्षा? म्हणून आज मी तुला एक गोष्ट सांगतो. स्वतःची किंमत दुसऱ्याच्या शब्दांनी ठरवू नकोस. तुझं मोल मी ठरवलं आहे. तू म्हणतोस, माझ्याच वाट्याला एवढ्या परीक्षा का? पण तुला दिसत नाही की या प्रत्येक प्रसंगातून तुझ्या मनाला नवी ताकद मिळत आहे. समुद्र शांत असताना कोणालाही नाव चालवता येते, पण वादळात जो दिशा सोडत नाही तोच खरा नावाडी असतो. आजपासून एक सवय बदल. सकाळी उठल्यावर सर्वात आधी तक्रार करू नकोस. प्रथम कृतज्ञता व्यक्त कर, कारण ज्या मनात आभार असतात त्या मनात निराशा फार काळ राहत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक वेळी उत्तर लगेच मिळालं तर माणूस संयम शिकणार नाही. प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण झाली तर माणूस प्रयत्न करणं विसरेल. म्हणून काही गोष्टींना वेळ लागतो. तो उशिरा शिक्षा नसतो, ती तयारी असते. तू लोकांच्या शब्दांनी खूप दुखावतोस, पण बाळा, लोकांचा स्वभाव बदलण्यापेक्षा स्वतःचं मन मजबूत करणं सोपं असतं. जे तुला कमी लेखतात त्यांच्यावर राग धरू नकोस. त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नसते. तुझं शांत आयुष्य आणि तुझं यशच सर्वात मोठं उत्तर असतं. आज मी तुला एक छोटी परीक्षा देतो. पुढचे 7 दिवस कुणाची निंदा करू नकोस, कुणाबद्दल कटू बोलू नकोस आणि दररोज एका माणसाला मनापासून चांगलं बोल. पाहशील तुझ्या आयुष्यातील वातावरण बदलायला सुरुवात होईल. तुझ्या घरात आनंद हवा असेल तर प्रथम तुझ्या आवाजात प्रेम आण. तुझ्या कामात यश हवं असेल तर आळस सोड आणि मनात शांतता हवी असेल तर तुलना सोड. दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहून स्वतःचं सुख हरवू नकोस. मी तुला मोठ्या चमत्काराचं आश्वासन देत नाही, पण एवढं नक्की सांगतो, जो माणूस स्वतःला सुधरवायला सुरुवात करतो त्याच्या आयुष्यात बदल आपोआप सुरू होतात. कारण देव बाहेरून नाही तर तुझ्या विचारातून काम करायला सुरुवात करतो. आज हा संदेश ऐकून फक्त भावुक होऊ नकोस. एक निर्णय घे. आजपासून तुझ्या मनात जे चांगलं आहे ते वाढव. राग कमी कर, विश्वास वाढव, भीती कमी कर, धैर्य वाढव. कारण मी नेहमी तुझ्या सोबत आहे, पण चालायचं तुलाच आहे. जा बाळा, आज कोणाकडून काही मागू नकोस. आज स्वतःला इतकंच वचन दे, मी परिस्थितीसमोर हार मानणार नाही. हे वचन पाळशील तर माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक पावलावर असेल.